नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे फॅशन डिझायनर गौरी बच्छा आणि मी उद्यापासून जो ब्लाउज मास्टर कोर्स सुरू करतोय आपण त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देणार आहे की हा कोर्स कोण कोण करू शकतं. तर ज्यांना म्हणजे शिकण्याची इच्छा आहे पण काहीच बिलकुल म्हणजे टेलरिंग विषयी नॉलेज नाहीये तेही हा कोर्स करू शकता. याच्यात आपण मशीन चालवण्यापासून किंवा मशीनचे जे पार्ट्स आहे निडल, बॉबिन केस, बॉबिन, बेसिक जेही काही पार्ट्स आहे त्यापासून म्हणजे मशीनच्या सुईमध्ये धागा टाकण्यापासून तर फिनिशिंग रेडी गारमेंट पर्यंत आपण ह्या कोर्समध्ये सर्व काही शिकणार आहे. म्हणून ज्याला कुणाला काहीच नॉलेज नसेल तेही हा कोर्स करू शकता. आणि आता आपण बघितलं असेल युट्यूबवर किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमांवर इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, सगळीकडे बरेच प्रत्येक म्हणजे व्हिडिओज येतात, बरेच ऑनलाईन क्लासेस पण घेतले जातात. तर त्यात आपण बघतो की प्रत्येकाची जी पद्धत असते, टेक्निक असतात ते वेगवेगळे असतात. तसंच माझंही स्वतःचं एक टेक्निक आहे आणि एक सिंपल, सोपी आणि परफेक्ट अशी एक मेथड आहे. मी गेल्या 13-14 वर्षापासून ऑफलाईन बॅचेस घेते आणि माझ्या ऑफलाईन बॅचेसला खूप चांगला सपोर्ट आहे. आणि बऱ्यापैकी म्हणजे की माझ्याकडे येणारे जे स्टुडंट आहे 90% स्टुडंट हे स्वतःचा बिझनेस करताय, कुणी घरात बसून करतंय, कुणी बाहेर करतंय, जसं शक्य होईल तसं स्वतःच्या पायावर आज उभ्या आहेत. मग तेच जेव्हा इन्क्वायरीसाठी बरेचसे लोक येतात की मॅडम आम्हाला तुमच्याकडनं शिकायचंय पण आमची फायनान्शियल कंडिशन नाहीये पण शिकण्याची खूप इच्छा आहे, अशा बऱ्याच व्यक्ती असतात. तर त्यांच्यासाठी मी हा बेसिक टू ऍडव्हान्स ब्लाउज मास्टर कोर्स फ्रीमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन आली आहे आणि त्यात आपण बरंच काही शिकणार आहे. आणि बऱ्याच आता बघणाऱ्यांना असं वाटत असेल की हा व्हिडिओ स्किप करावा, यात इन्फॉर्मेशन आहे आणि जिथून पॅटर्न काढायला किंवा पेपर कटिंग करण्यासाठी, मेजरमेंट घेण्यासाठी सुरुवात होईल तिथून आपण हा कंटिन्यू व्हिडिओ बघावा, असं बऱ्याच जणांना वाटेल. पण असं करू नका. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे की जेणेकरून आपण जो क्लास करणार आहे त्यात आपल्याला कुठेही काही अडचण यायला नको, म्हणून सुरुवातीपासून व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हा व्हिडिओ कोण कोण कुठून बघताय प्लीज आपल्या सिटीचं नाव कमेंटमध्ये सांगा, मलाही समजेल की कुठून कुठून मला म्हणजे माझ्याकडे क्लास करण्यासाठी किंवा माझ्याकडून शिकण्यासाठी कुठून लोक उत्सुक आहे, कुठल्या सिटीमधून, हे मलाही समजेल, जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि जास्तीत जास्त माझ्याकडे जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवताना आनंद होईल. तर चला तर मग ह्या क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर ह्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत अंगावरून मेजरमेंट कशी घ्यायचे, ब्लाऊज किंवा स्टिच गारमेंट असेल, शिवलेल्या ब्लाऊज त्याच्यावरून मेजरमेंट कसे घ्यायचे, स्वतःचे मेजरमेंट कसे घ्यायचे, कस्टमरचे मेजरमेंट कसे घ्यायचे आणि ते घेताना कुठली काळजी घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपलं जे रेडी होणारं जे गारमेंट आहे किंवा ब्लाऊज आहे ते चुकणार नाही, याच्यासाठी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण यात शिकणार आहे. आणि हा क्लास बिलकुल फ्री मध्येच आहे, तुम्हाला याच्यासाठी पैसे पेड करायचे तर नाहीच आहे. तर मग फक्त आपला वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला परफेक्ट बनायचंय. आणि याची माझी गॅरंटी की तुम्हाला 100% परफेक्ट ब्लाऊज येणारच. कसं होतं की आपण युट्यूबवर बघून किंवा कुणीतरी आपल्याला पॅटर्न काढून देतं, आपले रिलेटिव्ह वगैरे, ते बघून बघून आपण ब्लाऊज स्टिच करत असतो. पण नेमकं चूक कुठे झालीये आणि कशामुळे झाली हे आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपलं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. तर नेमकं बऱ्याच लेडीजला काय प्रॉब्लेम येतो की शोल्डर ड्रॉप होतात, आर्महोलला इथे झोळ येतो. तर हा काय येतो हे आपल्याला समजत नाही. तर हे जे बेसिक डाऊट्स आहे हे सगळे आपल्या ह्या कोर्समध्ये कम्प्लीट होणार आहे.
आता युट्यूबवर तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच मेथड आहे, प्रत्येकाची वेगळी वेगळी मेथड असते. कोणी म्हणतं की शोल्डरला आर्म होल 32च्या छातीसाठी 5.25चा घ्या, कोणी म्हणतं 5.5चा घ्या. पण परफेक्ट मेजरमेंट नेमकं घेतं कसं हेच आपल्याला माहित नसतं. आणि नेमकं आपल्या क्लासमध्ये आपण हेच शिकणार आहे की नेमकं बॉडी नुसार किंवा छातीच्या उभारीनुसार किंवा किती मेजरमेंट घेतलं पाहिजे याचे काही फॉर्म्युले असतात. आपण फॉर्म्युलांसोबत शिकणार आहे. कुठलाही मेजरमेंट आपण अंदाजे घेणार नाहीये. याच्यात बॉडी स्टडी पण असतो की तुम्ही बघितलं असेल की आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा लेडीज आहेत, पण प्रत्येकाचं फिगर हे सारखं आहे का? सांगा बरं मला कमेंट करून. प्रत्येकाच्या फिगरमध्ये व्हेरिएशन असतं. कुणाचे शोल्डर स्लोपिंग असतात, कुणाचे शोल्डर ब्रॉड असतात, कुणाचा दंडघेर हा जास्त असतो. दंडघेरच्या कम्पेअरने आपला जो चेस्ट राऊंड आहे, म्हणजे छातीची उभारी ही कमी असते. काही काहींना बिलकुलच छाती नसते, किंवा छाती आणि कमर हे सारखं असतं बऱ्याच लेडीजचं. किंवा कुणाची अशी म्हणजे झुकलेली बॉडी असते, त्यांनाही ब्लाउज मध्ये प्रॉब्लेम येतो. असे बरेच म्हणजे बॉडीमध्ये बरेच व्हेरिएशन आहे आणि आपल्याला हा स्टडी शिकायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे येणारं जे कस्टमर आहे त्याचा बॉडीचा स्टडी करून आणि आपल्याला त्या पॅटर्न मध्ये म्हणा किंवा ब्लाउज स्टिच करताना काय चेंजेस करायचे जेणेकरून कस्टमरला परफेक्ट ब्लाउज बसेल आणि त्याची एकही तक्रार आपल्यापर्यंत येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. बरेचसे माझ्याकडे ऑफलाईन क्लास केलेल्या ज्या स्टुडंट आहे त्यांचा असा रिव्ह्यू आहे की मॅडम तुमच्या आधी आम्ही बऱ्याच ठिकाणी क्लासेस केले, पण तुमच्या इतकी परफेक्ट, सोपी आणि समजायला एकदमच इझी की तुम्ही 1-2दा सांगितलं तरीही आमच्या लक्षात येतं अशी तुमची मेथड आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांची कोणी सिस्टर असेल, रिलेटिव्ह असेल, त्यांनाही माझ्याकडे कोर्स करायचा आहे, पण त्यांना माझ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही. अशा लेडीजसाठी आपल्याला हा युट्यूबचा जो आपला फ्री लाईव्हचा जो क्लास आहे, लाईव्ह नाही म्हणता येणार, रेकॉर्डेडच क्लास आहे हा, पण ह्या क्लासचा खूप फायदा होणार आहे. तुम्हालाही वाटत असेल की माझ्या कोणी मैत्रिणी आहे, रिलेटिव्ह आहे, त्यांना शिकण्याची आवड आहे, पण त्यांच्या म्हणजे शिकण्याची आवड असतानाही त्या काही गोष्टींमुळे त्यांना त्यांची ती इच्छा पूर्ण करता येत नाहीये, तर अशा लेडीज पर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवू शकतात. पुन्हा एकदा सांगते की चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमची माझी भेट झाली आणि त्यातून तुम्हाला फ्री मध्ये जे नॉलेज भेटणार आहे, तुम्हाला क्लास ज्या वेळेला एंड होईल त्यावेळेला रिअलाइज होईल की खरंच मॅडमने खूप सुंदर शिकवलं आणि आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. तर हा बेसिक क्लास करत असताना म्हणजे बेसिक पासून आपण ऍडव्हान्स पर्यंत आपला हा ब्लाऊज मास्टर कोर्स आहे. यात आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे की जसं की आता मेजरिंग टेप आहे, प्रत्येकालाच समजत नाही की पाव इंच काय असतं, अर्धा इंच काय असतं, पाऊण इंच काय असतं, हे समजत नाही. त्यांच्यासाठी पण की अगदी आपण टेप समजण्यापासून तर फिनिशिंग गारमेंट पर्यंत सगळं काही यात शिकणार आहे. तर क्लास आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघू नका. की जर तुम्हाला काही अडचण आल्या किंवा काही गोष्टी समजल्या नाही आणि डायरेक्ट फिनिशिंग गारमेंटचं म्हणजे जो पण काही ड्राफ्टिंगचा, कटिंगचा व्हिडिओ असेल तो तुम्ही बघायला सुरुवात केली आणि आधीचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघितले नाही, ज्यात मी प्रत्येक अशा छोट्या छोट्या टिप्स देत असते, त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्या स्टेप जर तुम्ही स्किप केल्या तर तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणूनच काय की मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही पूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल की युट्यूबवर म्हणा किंवा वेगवेगळे ऑनलाईन क्लासेस आहेत, त्यांची प्रत्येकाची मेथड ही वेगवेगळी आहे आणि ते प्रत्येक वेळेला म्हणजे जे पण नवीन कस्टमर आलं तर प्रत्येकासाठी एक नवीन पेपर पॅटर्न काढतात, बरोबर. पण आणि पेपर पॅटर्न काढतात
त्याच्यानंतर प्रत्येक एक टीप मारल्याच्या नंतर इस्त्री करतात. म्हणजे हे तर खरंच आहे, जर आपण प्रोफेशनली गारमेंट स्टिच करत असेल आणि आपल्याला तेवढी शिलाई मिळणार असेल तर आपण एवढी मेहनत करणं गरजेचं आहे. पण प्रत्येक ठिकाणी एवढी शिलाई मिळते का? तर नाही. म्हणजे आपण ह्या पद्धतीने दिवसात फक्त 1-2 ब्लाऊज स्टिच करू शकतो, बरोबर. पण हे स्टिच करत असताना आपल्याला त्याची शिलाई तेवढी मिळणार नाहीये. मग आता आपण बघतो की घरगुती ज्या महिला आहे की दिवसामध्ये 4 किंवा 5 किंवा जे पण कोणी टेलर लोक असतात त्यांचा बरेचशे दिवसाला मल्टिपल ब्लाऊज ते स्टिच करतात. मग ते ही मेथड फॉलो करू शकतात का? तर नाही. ही मेथड जर त्यांनी फॉलो केली तर प्रत्येक वेळेला म्हणजे एवढा वेळ देऊन तेवढी शिलाई मिळणार नाही, टाइम वेस्ट होईल. त्याच्यामुळे मी जी मेथड डिझाईन केली आहे याच्यात फिनिशिंग मध्ये गारमेंट प्लस कमी वेळामध्ये कसं स्टिच होतं इझिली समजेल अशी, आणि खूप तुम्हाला हा अनुभव तर येईलच, तुम्ही तर मला कमेंट करून सांगालच, याची माझी गॅरंटी आहे, कारण माझा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आणि माझ्या ऑफलाईन स्टुडंटचे जे रिव्ह्यू आहेत ते, आणि क्लासमध्ये जे काही तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि प्रॅक्टिस करूनच माणूस परफेक्ट होत असतं, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मोस्ट ऑफ स्टिचिंगची प्रॅक्टिस शिवण्याने होते, पण पॅटर्नची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे की परफेक्ट शेप येणं, नेकचा शेप, आमोलचा शेप. त्याच्यासाठी आपण स्केल पण यूज करणार आहे, पण ज्यांच्याकडे प्रत्येकाकडे स्केल अवेलेबल होईल असं काही नाही. हातानेही कसे शेप द्यायचे हे देखील आपण यात शिकणार आहोत. आणि तर मग तुम्ही पूर्ण इच्छेने आणि मनापासून हा कोर्स करा. उद्याच आपला पहिला व्हिडिओ अपलोड होईल बेसिक इन्फॉर्मेशन पासून. तर क्लासचा उद्या आपला पहिला दिवस असेल, उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि मनापासून क्लास करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.